हाय, गुड इव्हनिंग दिया, लक्ष दे. काय आज आपलं पॉलिटिकल सायन्स आहे. फ्लाईट मोडवर टाकत होतो मोबाईल, नंतर मध्येच फोन येतात, दोन दोन व्हिडिओ तयार करायला लागतात. ओके, लक्ष दे. आज पॉलिटिकल सायन्स आहे, तुझ्या एकटीचंच आहे. पॉलिटिकलला तू एकटीच आहेस आणि आपला बराचसा पोर्शन पण पुढे गेलेला आहे. 4 धडे आपले झालेले आहेत. आज आपण 5व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. तेव्हा पॉलिटिकलचं मला जास्तीत जास्त पाठांतर देण्याचा प्रयत्न कर. कालचं पाठांतर तुमचं आलेलं नाही आहे अजूनही, बरोबर आहे. आज आहे तुझं कंटेम्पररी इंडिया गुड गव्हर्नन्स. समकालीन म्हणजे आत्ताच्या कालावधीमधला जो भारत आहे हा भारत. अँड गुड गव्हर्नन्स म्हणजे त्याच्याबद्दल राखलं गेलेले सुशासन, शासन व्यवस्था कशा पद्धतीतली आहे ती शासन व्यवस्था. ठीक आहे, बघूया. चल, याच्यामध्ये आपल्याला फक्त या पहिल्या पेजवरती आपल्याला 2च पॅराग्राफ महत्वाचे आहे. बाकीचा पोपट पसारा आपल्याला घ्यायचा नाहीये. ओके, कम टू द पॉइंट. सेकंड बघ. लेट अस बिगिन the few questions. What is the government, what is the governance, should be the role of government in cities and administrations? Should they play any role and how they can play that role? आपण काही प्रश्नांनी सुरुवात करूया. एक, शासन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? चल बी, नाही माहिती आहे. प्रशासन म्हणजे काय नाही माहिती आहे. या धड्यात आपण शिकणार आहोत म्हणून मी तुला सांगतो नाही माहिती आहे. नागरी जीवनात भूमिका काय असते प्रशासनाची, म्हणजे जे शासन असतं, प्रशासन असतं, गव्हर्नमेंट आपण म्हणतो त्याला, त्याची भूमिका काय आहे? नागरिकांनी प्रशासनात सहभाग का घ्यावा आणि तो कसा घ्यावा? नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी का व्हावं, कसं व्हावं? बघा, we as citizens come to contact with the government administrative machinery on the daily basis. For instance, you may need birth certificate, death certificate, Aadhaar card, PAN card, ration card. We may have complaints against the local government for not repairing or maintaining road, clearing the garbage, etc. How the government administrative agencies respond of these various demands. Need and requirement for citizens will determine the success for failure of the government administrations. बघा, आपण नागरिक आहोत म्हणून या प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन म्हणजे रोजच्या संपर्कात येतो. रोज जे व्यवहार चालतात त्याच्या संपर्कात येतो. म्हणजे नेमकं आपण काय करतो? आपल्याला या आपल्या भारत देशामध्ये वावरायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं? एक, जन्माचा दाखला लागतो. बिकॉज यू हॅव अ सिटिझन्स इन दिस सिटी, इन दिस कंट्री. या शहराचे, या देशाचे तुम्ही नागरिक आहात. देअर इज अ मेन प्रूफ. ओके, देन सेकंड, डेथ सर्टिफिकेट मिळाला असेल तर डेथ सर्टिफिकेट. आपण जिवंत आहोत त्यामुळे आपला अजून लागणार नाही. आधार कार्ड, यू नो दॅट व्हेरी वेल. आधार कार्ड आपल्याला माहिती आहे. पॅन कार्ड आपल्याला माहिती आहे. रेशन कार्ड आपल्याला माहिती आहे. रस्त्याची दुरुस्ती न होणे, कचरा उचलला न जाणे, अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील तक्रारी असू शकतात. नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून असतं. ही जी यंत्रणा जी चालू आहे, ही यंत्रणा कशा प्रकारे आपल्याला साथ देते, प्रतिसाद देते याच्यावर अवलंबून असतं. ओके, नेक्स्ट स्टेप बघा. याच पेजवरचा डू दिसच्या वरचा पॅरेग्राफ बघ. टुडे बिसाइड्स द गव्हर्नमेंट, व्हेरियस नॉन स्टेट ॲक्टर्स, नॉन गव्हर्नमेंट organizations and voluntary organizations play an important supportive role in public administrations. The word to describe this cooperative effort of the government and the non-governmental bodies in public administrations is governance. This is a broader view of public administrations. Thus, governance is a broader than government. But आज शासनाच्या व्यतिरिक्त, शासन म्हटलं तर शासनाच्या अजून काही पलीकडे जाऊन
बिगर शासकीय काही घटक आहेत, शासकीय घटक आहेत, बिगर शासकीय घटक आहेत, काही स्वयंसेवी संस्था आहेत. बरोबर आहे. लोक प्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना आपल्याला या दिसत असतात. आणि या दिसत असताना अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचं वर्णन म्हणजे प्रशासन. लोक प्रशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणजेच काय, शासनाचा केवळ औपचारिकच शाखा नव्हे तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, दॅट इज कॉल्ड लेजिस्लेचर्स, एक्झिक्युटिव्स, समजलं, ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशहा वर्ग, हा बट ऑल्सो इन्फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स, फॉर एक्झाम्पल NGOs, civil society organizations, private sector organizations. The concept of governance also aims to improve the performance of public institutions with the focus of citizens. बघ, त्याशिवाय काही अशाही काही संस्था आहेत ज्यांचा समावेश केला जातोय. प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकांवर केंद्रित करून सार्वजनिक कामगिरी सुधारणे हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं आहे त्यावेळेस. Okay, then come to the next page. Evaluation of meaning. Evaluations and meaning. Evaluations म्हणजे नेमकं काय? एक मिनिट, पेज टर्न करतो. पेज म्हणजे मराठी मीडियमचं पेज टर्न करायला लागेल. Evaluations and meaning, उत्पत्ती आणि त्याचा अर्थ. Several changes took a place of the world 1990s. These changes include the following. 1990च्या नंतर बरेचसे बदल आपल्या देशामध्ये घडून आले. Which are they change? एक, ग्लोबलायझेशन ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. सगळ्यात पहिलं, एक, ग्लोबलायझेशन हॅड सेव्हरल diminutions and the technological revolutions in the sector of communications. Sector of communications, that is called the technological revolution. Sector of communication brought the internet, mobile, then TV, etc. This development and the growth is a social networking brought in the instant connectivity and the transparency in the administrative systems. International economic relations, charge, trade and investment became important economic issues. This made international funding एजन्सीज मोर इन्फ्लुएन्शियल. बरोबर आहे. बघ, आज बघायला गेलं तर ध्वनी आपण बोलतो, दूरसंचार क्षेत्र, तंत्रज्ञानाची क्रांती, इंटरनेट, मोबाईलवरून संपर्क यंत्रणा, TV यांच्यामध्ये आज विकास झालेला आहे. सोशल नेटवर्किंगमुळे आज तात्काळ आपल्याला संपर्क करता येऊ लागलेला आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये पारदर्शकता आलेली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदललेले आहेत. बरोबर आहे. देन सेकंड, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. देअर इज अ ग्रोविंग इन्फ्लुएन्स ऑफ द इंटरनॅशनल funding agencies like International Monetary Fund, World Bank, Asian Development Bank, United Nations Development Program, United Nations Environmental Program, United Nations इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी इन्फ्लुएन्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक मिनिट थोडंसं दिस डोनर एजन्सीज न्यू इन्फ्लुएन्स द पॉलिसीज ऑफ द थर्ड वर्ल्ड कंट्रीज. दे वॉन्टेड टू रिफॉर्म्स द ट्रॅडिशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट्स ऑफ द कंट्रीज दॅट वेर सीकिंग एड. बघा, काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँका, आशियाई विकास, त्या विकासाच्या बँका, संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र,
पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक असा निधी, या सगळ्या आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा प्रभाव वाढलेला आहे. बऱ्याचशा आज बघायला गेलं तर सांगायला गेलं तर आज या सगळ्या गोष्टीमध्ये चेंज झाल्यापासून आज बऱ्याचशा गोष्टीमध्ये चेंज झालेला आहे. आज बँकिंग सेक्टर वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आता मी सांगितलेल्या आहेत, बँकांचा विकास झालेला आहे, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाचा विकास झालेला आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा विकास झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आता चांगल्या प्रकारे विकासक झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे काय झाल्या, विकासक झालेल्या आहेत. एक मिनिट हा. ओके, या ज्या होत्या ना कार्यक्रम, हे जे कार्यक्रम आहेत ना, हे अकस्मित वाढलेले आहेत. थोडक्यात आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्था वाढलेल्या आहेत. जगातील राष्ट्रीय धोरणावरती त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. बऱ्याचशा जगामध्ये जे जागतिकीकरण चाललेलं आहे त्याच्यावरती सुद्धा याचा आपल्या देशाचा प्रभाव पडलेला आहे. नॉन स्टेट ॲक्टर्स, ज्याला बोलतो बिगर राजकीय अभिकर्ते. ॲक्टर्स म्हणजे पिक्चरमधले ॲक्टर्स नाही, अभिकर्ते ज्याला म्हटलं जातं. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स अँड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स स्टार्टेड टू प्ले अ ग्रेटर रोल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्स. आज बघायला गेले की स्वयंसेवी ज्या संस्था आहेत, या स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था ज्या आहेत, यांनी लोकप्रशासनामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. The changes brought the rethinking in the approaches to public administrations. It was felt that the traditional approaches of public administrations would not satisfy the requirement of citizens, brought in the shift from the public administration as an approach of governance approach is a break from the traditional model of the public administrations. बघा, या बदलांमुळे काय झालंय, रोख प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक प्रशासनामधील पारंपरिक दृष्टिकोन नागरिकांच्या गरजा भागवण्यास पुरेसे ठरत नाहीये, तर त्यामुळे लोक प्रशासनाकडे प्रशासन म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आज बदल झालेला आहे. लोक प्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनातून झालेली फारकत होती, ही जी फारकत आहे ना, ही फारकत होती. देन these reformers sought to revamp the traditional, archaic, alphanetic, sees public administrations riddled with the delays, red tape, and corruptions. It aimed to replace this old system with the responsible, participative, equitable public administrations. New model is popularly called a good governance model. This model also look at internal linkages between state government and civil society. This model wanted to administration citizens entered and not rule bound. बघा, दिरंगाई म्हणजे वेळ होणे, लाल फितीचा कारभार म्हणजे हे करू नका, भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक आणि कालबाह्य आणि महाकाय लोक प्रशासनामध्ये सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारे, जबाबदार सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोक प्रशासन निर्माण करणे असा याचा हेतू होता. हा नवीन दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो. हा जो दृष्टिकोन आहे हा सुशासन म्हणून ओळखला जातो. ओके, तुला माहिती आहे आपल्याला एकूण टोटल 6 धडे आहेत. आपला 5वा धडा चाललाय. किती स्पीडने चाललोय आपण बघ. क्लासमध्ये असो तर आज आपला 2रा 3रा चालू असता. आज आपला 5वा धडा चालू आहे, बरोबर आहे. तर मी आज तुला थोडंसं शिकवणार. आता कसं मध्ये आपण हा स्लो घेऊया आणि थोडंसं शिकून तू 2-2, 3-3 प्रश्न पाठांतर देत जा. समजलं का? किती 3-3 प्रश्न पाठांतर देत जा. पाठांतरावर जास्त भर देत जा, जेणेकरून तुला पॉलिटिकल्स हा सगळ्यात कठीण विषय आहे आणि त्याच्यामध्ये वर्ड्स पण आपले डिफिकल्ट आहेत. त्यामुळे हा कठीण जो वर्ड्स आहे किंवा हे कठीण जे आहे या सगळ्या गोष्टी या आपल्या व्यवस्थितपणे तुला मांडू शकता येतील. ओके, लिसन. आता आपण बघूया व्हॅल्यूज ऑफ गुड गव्हर्नन्स. आता सुशासन म्हणजे काय? सुशासन म्हणजे चांगलं शासन.
याची मूल्य कोणती, नेमकं काय? एक participatory, it is one of the most essential aspect of good governance. Effective functioning of any democratic system requires people a participation. It ensures that voices and choices of people are heard. People get on the opportunity to participate in the process of decision making and its implementations. बघा, हा एक सुशासनातला महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा परिणामकारक कार्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असतो आणि जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभाग होण्याची लोकांना संधी मिळते. शासनाचा जो काही निर्णय आहे, त्याची जी काही अंमलबजावणी केली जाते, याच्यामध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते. नेक्स्ट थिंग, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. द सुपरमेन्सी ऑफ द लॉ ऑफ लँड, दॅट इज द कॉन्स्टिट्यूशन्स, is another core value of good governance. The constitution's value are the guiding post for the administrations. All are treated equal in front of the law. Ensure just and very polite where rights of the people are safeguarded. बघा, रूल्स ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचे राज्य. संविधान म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य आहे. सुशासनाचं दुसरं महत्त्वाचं मूल्य आहे. संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवायचं कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते आणि त्याच्या व्यतिरिक्त न्याय्य आणि योग्य राज्यव्यवस्थेमध्ये लोकांना लोकांच्या हक्काची हमी दिली जाते. लोकांना लोकांच्या हक्काची हमी दिली जाते. ओके. ट्रान्सपरन्सी, ज्याला आपण पारदर्शकता असं म्हणतो. ओके, ज्याला आपण काय म्हणतो? पारदर्शकता. दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सपरन्सी. ओके. देन एक मिनिट. The culture of the scarcity has been challenged by the value of transparency. This is unable to people to keep a government rule public scrutiny. In India since 2005, the Right of the Information Act has been giving the citizen the right to seek information related to functioning of the government. बघा, पारदर्शकता, याच्यामुळे काय होतं? ही जी मूल्य आहेत या गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळतं. सरकारच्या कामावरती लक्ष ठेवणं सहज शक्य झालेलं आहे. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार लागू झालेला आहे. लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजेत, त्यामुळे नागरिकांना शासकीय कामाविषयी अधिक माहिती मिळणं शक्य झालेलं आहे. शासकीय जे काम आहे त्या कामाविषयी बरीचशी माहिती मिळणं शक्य झालेलं आहे. Responsiveness. Good governance requires that institutions and process try to serve all us stakeholders within a responsible time frame. The government is prompt in taking decisions and specially pays heed to a problem and design the policies accordingly. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत, प्रक्रियांमार्फत काय केलं जातं? एक ठराविक कालमर्यादेपर्यंत सेवा दिली जाते. बरोबर आहे. ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये काही प्रक्रियांमार्फत एक सेवा दिली जाते. उदाहरणार्थ मी तुला सांगतो, आता जर आपण एखाद्या ठिकाणी टी व्ही घेतल्यानंतर आपल्याला काय केलं जातं? 1 वर्षाची वॉरंटी किंवा 6 महिन्याची वॉरंटी दिली जाते. 6 महिन्यामध्ये जर टी व्हीला काही झालं तर आपण काय करतो? आपल्याला तिची वॉरंटी असते, आपल्याला त्याच्यामध्ये काय करायला लागतं? 6 महिन्यामध्ये आपण तो टी व्ही रिटर्न करू शकतो किंवा त्याच्याबद्दल कंप्लेंट देऊन आपल्याला
फ्री सर्व्हिस मिळते. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. त्याच्यानंतर एक कालमर्यादेपर्यंत सेवा देता येते. नागरिकांच्या समस्या, बरोबर आहे, नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न याच्या बाबतीमध्ये शासन संस्था ज्या आहेत त्या त्वरेने निर्णय घेतात. नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्या समस्या कितपत आपल्याला सोडवल्या पाहिजेत, अशा प्रकारे त्यांच्याकडे, नागरिकांकडे शासन व्यवस्था काय करते, लक्ष देते. सेन्शियस ओरिएंटेड, देर आर सेव्हरल व्ह्यूज पॉइंट्स ऑफ द गिवन सोसायटी. समदिश दर्शक म्हणतात त्याला. ओके, हा बघा, there are several views points in the given society. Good governance requires a dialogue between various segments of the society. This can help to reach a broad consensus on what is in the best interest of the whole community, and how this can be achieved. It also requires to broad and a long-term perspective on what is indeed for a suitable human development and how to achieve the goals of such a development. बघा, प्रत्येक समाजामध्ये कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासन जे आहे, सुशासनामध्ये समाजामध्ये विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे, ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यात मदत होते. बरोबर आहे. शाश्वत मानवी विकास घडून आणण्यासाठी उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टी स्वीकारता येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर इक्विटी अँड इन्क्लुसिव्हनेस. A society well-being depends on ensuring that all the members feel that they have to stake in it. No one should feel excluded from the mainstream of society. This requires all groups, but the particular the most the most vulnerable have opportunities to the improve and maintain their well-being. बघा, याच्यामध्ये इक्विटी आणि इन्क्लुसिव्ह म्हणजे काय, समता, काय समता आणि समावेशकता. समाजाचं हित आहे ना, हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजवण्यावर अवलंबून आहे. कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी. यासाठी सर्व गटांना, विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरता आणि सुधारणा करण्यासाठी संधी दिलेली आहे. परिणामकारकता आणि कार्यक्षमता. ओके, लास्ट इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी. आज आपण हा शेवटचा पॉईंट घेणार आहोत आणि आज आपण इथे थांबणार आहोत. ओके, इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी, ज्याला म्हणतो आपण परिणामकारकता आणि कार्यक्षमता. परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी सुसाधन संपत्तीचा योग्य तो वापर करून समाजाच्या गरजा काय झालं, पूर्ण केलेल्या आहेत. गुड गव्हर्नन्स मीन्स व्हॉट, दॅट प्रोसेस इन्स्टिट्यूशनल प्रोड्यूस रिझल्ट that meet the needs of society while making the best use of the resource of their disposal.
The concept of efficiency of the context. Good governance also covers to sustainable use of natural resource and protections of the environment. Protections of the environment. म्हणजे समाजाचं आपण आणि पर्यावरणाचं काय करतो, संरक्षण करतो. बरं ना. सुशासनामध्ये अंतर्भूत असलेली जी कार्यक्षमता आहे याची संकल्पना म्हणजे काय, तर नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर करून पर्यावरणाचं संरक्षण करणे हे होय. ओके. आणि एक लास्ट राहिला टॉपिक, तो पण आपण घेऊन टाकूया. म्हणजे कसं माहिती आहे तुला, आपल्याला नंतर नेक्स्ट टॉपिक आपल्याला लगेच पुढचा टॉपिक आहे आपला तो इनिशिएटिव्स फॉर द गुड गव्हर्नन्स अँड सिटीजन सेंटर. तो पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. एक छोटासा राहिला एक शेवटचा, अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, उत्तरदायित्व. आता काही शब्दांच्या अर्थ तुला माहिती सुद्धा नाही. उत्तरदायित्व म्हणजे काय, पुढारलेलापणा म्हणजे पुढे असणे. अकाउंटेबिलिटी इज अ की रिक्वायरमेंट अँड गुड गव्हर्नन्स नॉट ओनली अ governmental institutions but also private sector and the civil society organizations must be accountable of the public and their institutional stockholders. Who is accountable, whom depends on the whether decisions of the actions taken are internal or external to an organizations or institutions. In general, an organizations or an institutions is accountable to those who will affect the decisions of actions. Accountability cannot be informed without a temperancy and a rule and law. बघ, उत्तरदायित्व म्हणजे नेमकं काय, तर सुशासनामध्ये उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या, नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात. कशा असायला हव्यात, उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्था अंतर्गत घेतले की बाह्य घटकांनी, यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते याच्यावर. एकूणच कोणत्याही संस्था या उत्तरदायी नसतात. कुठल्याच संस्था बघायला गेलं तर आज आपण बघतो तर बऱ्याचशा संस्था आहेत. त्या बऱ्याचशा संस्थांपैकी प्रत्येक संस्था या पुढारलेल्या असतात का, नाही. प्रत्येक संस्था या पुढे असतात का, नाही. काही संस्था पुढे असतात, काही संस्था पुढे नसतात. बरोबर ना. म्हणजे काय, तर एकूणच काही संस्था या उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होतो. ज्यांच्यावरती निर्णय जो काही घेतला जातो त्याच्यावरती परिणाम होतो, अन्यथा तो सुद्धा होत नाही. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची फार गरज असते. पारदर्शकता आणि कायद्याचं राज्य असणं फार गरजेचं असतं. समजलं. आज आपण इथे थांबूया. कोणतेही 2 प्रश्न याच्यातले मला आज तू पाठवायचे आहेत उद्या. आज म्हणजे उद्या मला पाठवायचे आहेत तू. हा दिया. आणि या महिन्यात जर पप्पांना फी भरायला सांग, तर तू बघ 2 महिने झाले, 2 महिन्याने गोरखची तर आली, अनिकेतची पण आली, अनिकेतची नाही आली अजून. त्याचे पप्पा एकदम भरणार आहे पुढच्या महिन्यात. तर प्लीज फी भरायला सांग पप्पांना. 1-2 हजार भरले तरी चालतील. ठीक आहे. ओके. बघूया. हा 1 महिना जाईल आपला अजून, तसेच होईल लवकरात लवकर. माझं चाललेलं क्लासवरती घ्यायचं, पण 1-2 जण येत नाही आहेत. गोरख तर यायला तयार नाही आहे, त्याच्या घरातले पाठवत नाहीत. म्हणजे थोडं जाऊ दे सर अजून. ठीक आहे. सो 2 प्रश्नांची उत्तरं मला पाठव. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू.